नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण नेट सेटच्या पेपर 2 मधील युनिट 2 टीचिंग ॲप्टिट्यूड अध्यापन अभिक्षमता याविषयीचा जो मुद्दा आहे, ज्यामध्ये अध्यापनाची संकल्पना, उद्दिष्टे, स्तर आणि वैशिष्ट्ये आणि बेसिक रिक्वायरमेंट, त्यासाठी मूलभूत आवश्यकता अशा संदर्भातले जे मुद्दे, त्या मुद्द्यांच्या आधारित हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण ती संकल्पना समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्यावर आधारित 30 MCQचा सराव करणार आहोत. चला तर आता आधी संकल्पना समजून घेऊया. त्यातलं पहिलं आहे अध्यापन संकल्पना, कॉन्सेप्ट ऑफ टीचिंग. अध्यापन ही एक सामाजिक आणि गतिमान प्रक्रिया आहे, जिथे शिक्षक आणि विद्यार्थी, अभ्यासक्रम या तिघांमध्ये आंतरक्रिया होत असते. याचा उद्देश हा केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे हा असतो. आणि हे अपेक्षित बदल काय असतं, ते जे अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट असतं किंवा आताच्या भाषेमध्ये लर्निंग आउटकम्स असतं, ते म्हणजे अपेक्षित बदल असतात. ते विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये ते अपेक्षित बदल, लर्निंग आउटकम्स घडवून आणणे हे अध्यापनाचं काम असतं. ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. याचा अर्थ ही एक व्यक्ती, जसं एक व्यक्ती अध्ययन करू शकते तसं एक व्यक्ती अध्यापन नाही करू शकत. त्यासाठी दुसरं कोणतरी व्यक्तीची आवश्यकता असते, म्हणजे अध्ययनकर्त्याची. म्हणून एक सामाजिक आहे. गतिमान या अर्थाने की या अध्यापनाच्या ज्या पद्धती असतात त्या बदलत असतात, कालानुरूप बदलत असतात, विद्यार्थ्यांनुरूप बदलत असतात. जसं आता सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञान वापरणं, AI वापरणं हे जास्त याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे एक प्रक्रिया गतिमान आहे आणि यात बदल होत असतो. अध्यापन हे द्विध्रुवीय प्रक्रिया आहे किंवा त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे किंवा चतुर्ध्रुवीय प्रक्रिया असं म्हटलं जातं. असे वेगवेगळे आयाम मांडलेले आहेत. द्विध्रुवीयमध्ये, बायपोलरमध्ये ही ॲडम्स यांनी मांडलेली आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे 2 ध्रुव असतात, त्यांच्यामध्ये आंतरक्रियेला अध्यापन असं म्हटलं जातं. त्रिध्रुवीयमध्ये ही जॉन ड्यूई यांनी मांडलेली संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असतात, पण याशिवाय जी समाज म्हणजे आजूबाजूची परिस्थिती असते, पर्यावरण परिस्थिती, त्या घटकाला इथे महत्त्व देण्यात आलेलं आहे जॉन ड्यूई यांच्याप्रमाणे. आणि चौथ्या आयामासह देखील मानलं जातं. त्याच्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यासक्रम यासोबतच अध्ययन अनुभव सुद्धा मानले जातात. असं मिळून अध्यापनाचे हे वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ज्या कालानुरूप बदलत गेलेल्या आहेत. अध्यापनाची जी उद्दिष्ट आहेत ती प्रामुख्याने जी मोजली जातात ती ब्लूमचं जे वर्गीकरण दिलेलं आहे, टॅक्सॉनॉमी, उद्दिष्टांचं वर्गीकरण दिलेलं आहे. ही अध्ययनाची उद्दिष्टे ही साध्य करण्यासाठीची प्रक्रियाच तीच अध्यापनाची उद्दिष्टे आहेत. ज्यावेळेस ज्ञानात्मक क्षेत्र म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळावं, त्यामध्ये त्यांच्या बौद्धिक क्षमतामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन हे स्तर आहेत. पहिल्या स्तरावर ज्ञान असते, एखादी गोष्टीची फक्त माहिती होणं, ती गोष्ट समजणं आणि ती समजलेली माहितीचा उपयोग करणं. तसं समजलेली माहितीचं विश्लेषण करणं, त्यामध्ये त्याच्या जमेच्या बाजू, त्रुटी शोधणं आणि त्यानुसार आलेली विस्तृत माहितीचं एकत्रीकरण करणं आणि ती माहिती योग्य किंवा अयोग्य याविषयीचं मूल्यमापन करणं, असे हे स्तर असतात. या स्तरावर अध्यापनाची वेगवेगळी उद्दिष्टे ठरत असतात. दुसरं ब्लूम्सच्या वर्गीकरणातील महत्त्वाचं उद्दिष्ट जे क्षेत्र आहे ते आहे भावात्मक, म्हणजे अफेक्टिव्ह डोमेन, ज्यामध्ये वृत्ती, मूल्ये, रस आणि भावनांचा विकास हे अध्यापनाचं उद्दिष्ट असतं. हा आशयाशी संबंधित आहे. जो पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला आशय असतो हा तो आशयाशी संबंधित क्षेत्र आहे. तो आशय विकसित करणं हे ज्ञानात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांमध्ये अपेक्षित असतं. भावात्मक क्षेत्राच्या उद्दिष्टांमध्ये तो एक व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून कसा विकसित होईल यासाठीचे प्रयत्न केले जातात अध्यापनामध्ये. तिसरं क्षेत्र जे क्रियात्मक क्षेत्र आहे, सायकोमोटर डोमेन, ज्यामध्ये कौशल्य विकासावर भर दिला जातो. विविध स्तरावरचे व्यावसायिक कौशल्य आहेत किंवा क्रीडेमधील किंवा कलेमधील विविध कौशल्य आहेत ते विकसित करण्याचं उद्दिष्ट हे त्या क्षेत्रामध्ये असेल. म्हणजे 3 प्रकारची उद्दिष्टे असतात. ही पाठ्यपुस्तकाच्या आशयावर संबंधित असतात, ही एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे त्या संदर्भात असतात, आणि एक कुशल असा व्यावसायिक होण्यासाठी जी आवश्यक क्रिया कौशल्य त्यांचा समावेश या क्षेत्रामध्ये होते. ही अध्ययनाची सुद्धा क्षेत्र आहेत. या अध्ययनाच्या क्षेत्रांचा विकास करण्याची उद्दिष्टे ही अध्यापनाची उद्दिष्टे असतात. असं असलं तरी अध्यापनाचं जे मुख्य ध्येय आहे ते अध्ययनकर्त्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकसित करणे आणि त्याला स्वावलंबी बनवणे असते. सर्वांगीण विकास म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये हे 3 क्षेत्रांचा विकास अपेक्षित आहे. अध्यापनाच्या 3 पातळ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. यातील पहिली जी आहे स्मृती पातळी, ज्याला MLT म्हणतात, म्हणजे मेमरी लेवल म्हणतात, ती हर्बर्ट यांनी मांडलेली आहे.
ही सर्वात प्राथमिक पातळी आहे. घोकंपट्टी आणि पाठांतरावरती भर दिला जातो. या पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रित ही लेवल आहे आणि याच्यामध्ये हे विचारहीन किंवा थॉटलेस अध्यापन मानलं जातं. विद्यार्थ्याला समजलं आहे की नाही हे याच्यावर भर न देता विद्यार्थ्याचं पाठ झालं आहे की नाही त्याचा तो सांगू शकतोय का नाही हे महत्त्वाचं असतं. जसे पाठ काही ठिकाणी पाठ करून घेतले जातात आणि त्याचा अर्थ कळो ना कळो पण त्याला पाठांतर आलं पाहिजे. गणितातले सूत्र असतात, व्याकरणातले नियम असतात, ते फक्त पाठ करून घेतले जातात आणि पाठ केलं म्हणजे त्याला आलं असं गृहीत धरलं जातं. ही लेवल आहे ती मेमरीची लेवल आहे, स्मृतीची पातळी आहे, ती हर्बर्ट यांनी मांडलेली आहे. दुसरी पातळी मांडलेली आहे आकलन पातळी म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, जी मॉरिसन यांनी मांडलेली. याच्यामध्ये माहिती जी आहे ती अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना त्या माहितीचं आकलन झालं का नाही, त्यांना समजलं का नाही याच्यावर भर दिला जातो. म्हणजे यामध्ये संकल्पनाचे स्पष्टीकरण करणे, उदाहरणं देणे, त्यांचा दैनंदिन जीवनाशी समन्वय घडवून आणणे, अशा पद्धतीने जास्तीत जास्त पद्धतीने आकलन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, विविध अध्ययन अनुभव दिले जातात. तो आकलन या पातळीवर असतं. हे एक थॉटफुल किंवा विचारयुक्त अध्ययन आहे जिथे तथ्य केवळ पाठ न करता त्यांचे उपयोजन कसे करायचे हे शिकवलं जातं. आणि तिसरी लेवल आहे जिला विमर्शी किंवा चिंतनशील पातळी असं म्हटलं जातं, त्याला रिफ्लेक्टिव्ह लेवल असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ती पातळी मांडलेली आहे हंट यांनी. ही सर्वोच्च पातळी मानली जाते. यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे. ही वेगवेगळी जी उच्च स्तरावरील कौशल्य आहे ज्याला हॉट असं म्हणतात, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, त्यावर आधारित ही पातळी आहे. विद्यार्थी केंद्रित आहे आणि लोकशाही पद्धतीचे वातावरण असतं. विद्यार्थ्यांना त्यांची मतं मांडता येतात, विद्यार्थ्यांना रिफ्लेक्ट होता येतं आणि सहभागी होऊन स्वतःचे निर्णय आणि मतं मुक्तपणे मांडता येतात. ही मला वाटतं सर्वात जास्त अत्यंत विचारयुक्त अशी पातळी आहे जिथे विद्यार्थी स्वतःचे ज्ञान निर्माण करू शकतो. अशा पद्धतीने ही अध्यापनाचे 3 स्तर मांडलेले आहेत. एक आहे MLT मेमरी लेवल, दुसरी अंडरस्टँडिंग लेवल ULT आणि तिसरी आहे रिफ्लेक्टिंग लेवल RLT. तर हे लक्षात ठेवा, यावर आधारित बरेच प्रश्न येतात आणि त्यांच्या जे मांडलेले प्रणेते आहेत त्यांचे नाव सुद्धा लक्षात ठेवा. यानंतर अध्यापनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग. अध्यापन ही एक आर्ट आहे आणि सायन्स सुद्धा आहे. आर्ट अशा करता आहे की काही जण उपजतच खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात आणि त्यांच्यामध्ये ती कला असते आणि त्यामध्ये एक स्वातंत्र्य पण असतं, म्हणून ती एक आर्ट आहे. एखादा आशय कशा पद्धतीने शिकावा याचं काही विशिष्ट तंत्र नाही आहे. 2 शिक्षक अगदी वेगळ्या पद्धतीने शिकवून सुद्धा दोन्ही अध्यापन हे प्रभावी होऊ शकतं, म्हणून ती एक आर्ट आहे. प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते करू शकतो, म्हणून ते आर्ट आहे. हे सायन्स आहे कारण की ते तथ्यावर आधारित आहे. ते तथ्याच्या आधारे प्रूव्ह करता येतं. ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या अध्यापन पद्धती ज्या वेगवेगळ्या संशोधनांवर आधारित आहे, त्याहून सिद्ध झालेल्या, प्रूव्ह झालेल्या आहेत आणि म्हणून त्या वापरल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो. विद्यार्थ्यांचा अध्ययनाच्या सुद्धा उपपत्ती आहे, त्याचा सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून विद्यार्थी अध्ययन कसं करतो या संदर्भात आहे, किंवा शिस्तीचे नियम आहेत. असे वेगवेगळे जे पद्धती आहेत ह्या सगळ्या सायकोलॉजीच्या थेरींमधून, संशोधनांमधून आलेले आहेत, म्हणून हे सायन्स सुद्धा आहे आणि विज्ञान असल्यामुळे ते आत्मसात सुद्धा करता येतं. म्हणून अध्यापन हे आर्ट पण आहे आणि विज्ञान पण आहे. अध्यापन ही दुय्यम प्रक्रिया आहे, ती स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकत नाही. जसं आपण बघितलं ती सामाजिक प्रक्रिया, म्हणजे तिथे अध्ययन असेल तरच अध्यापन असतं. एकटा शिक्षक काही अध्यापन करू शकणार नाही किंवा एक व्यक्ती अध्यापन नाही करू शकणार. त्यासाठी समोर कोणतं तरी अध्ययन करता पाहिजे आणि अध्ययनकर्त्याला मदत करायची म्हणून अध्यापन प्रक्रिया आहे. म्हणजे जसं सुट्टीच्या दिवशी तास नसतात कारण विद्यार्थी नसतात, म्हणून तासिका नसतात आणि म्हणून शिक्षक त्या ठिकाणी शिकवू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अध्यापन ही दुय्यम, याचा अर्थ प्राथमिक प्रक्रिया ही अध्ययन आहे. अध्ययन असेल तरच अध्यापन करण्याची आवश्यकता असते. हे एक व्यावसायिक स्वरूपाचे अध्यापन आहे. अध्यापन ही व्यावसायिक कला आहे, तो एक व्यवसाय आहे. अध्यापन त्याचप्रमाणे उपचारात्मक आणि निदानात्मक आहे. म्हणजे विद्यार्थी जे अध्ययन करत असतो त्याच्या अध्ययनातल्या अडचणी, समस्या सोडून त्यावर आधारित उपाय करण्याच्या प्रक्रियेला अध्यापन असं म्हणतात. कारण विद्यार्थी हा शिकतच असतो, अध्ययन करता शिकतच असतो. शिक्षक असो किंवा नसो, अध्यापन असो किंवा नसो, तरी विद्यार्थी हा शिकत असतो आणि तो शिकत असताना त्याला मदत करण्यासाठी ही अध्यापन प्रक्रिया अस्तित्वात आहे. हे त्याचे थोडक्यात वैशिष्ट्य झाले. तर अध्यापनासाठी मूलभूत आवश्यकता कशाची असते, बेसिक रिक्वायरमेंट. याच्यामध्ये आंतरिक घटक आहे, इंटरनल आस्पेक्ट्स काय तर शिक्षक स्वतः आहे, विद्यार्थी आहे आणि पाठ्यक्रम आणि साधने आहे. ह्या प्रक्रियेचे अंतर्गत घटक आहेत. यांच्यासाठीच अध्ययन प्रक्रिया चालू असते आणि म्हणून अध्यापन प्रक्रिया असते. आता इथे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट का म्हटलेलं आहे,
याचा अर्थ त्यावर अवलंबून आहे, याचा अर्थ तो काही दुय्यम दर्जाचा असं नाही. तर शिक्षक किती चांगल्या पद्धतीने अध्यापन करणार ह्याच्यावर अध्ययन बरंचसं अवलंबून असतं. म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली जाते, म्हणून चांगल्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते. कारण की जेवढे शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवणार, चांगल्या पद्धतीने आंतरक्रिया करणार, तेवढं विद्यार्थ्याचं अध्ययन हे चांगलं होतं. म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन जे आहे ते अध्यापनावर अवलंबून आहे, म्हणून ते डिपेंडंट आहे. आणि शिक्षक हे इंडिपेंडंट व्हेरिएबल मानलं जातं. आणि इंटरव्हेनिंग व्हेरिएबल हे पाठ्यक्रम साधने याचा उपयोग केला जातो. म्हणजे शिक्षकांनी जर विविध साधनांचा वापर केला, विविध अध्ययन अनुभवांचा वापर केला, तर हे विद्यार्थ्याचं अध्ययन आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, म्हणून हे इंटरव्हेनिंग व्हेरिएबल आहे. नंतर हे व्यावसायिक कौशल्य शिक्षकाच्या अंगी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दोन आहे प्रामुख्याने. एक तर त्याचा आशय असलं पाहिजे आणि दुसरं कम्युनिकेशन असलं पाहिजे. म्हणजे कॉन्टेंट आणि कम्युनिकेशन हे दोन महत्त्वाचे मानले जातात. म्हणजे जो विषय शिकवणार त्या विषयाची माहिती आधी शिक्षकाला पाहिजे, आणि दुसरं महत्त्वाचं की त्याचं त्या संदर्भातला तो विषय कसा मांडायचा, त्यासाठी स्पष्टीकरण कसं करायचं, अध्ययन अनुभव कसे द्यायचं, याचं सुद्धा ज्ञान त्यांना असलं पाहिजे. म्हणूनच शिक्षक होण्यासाठी DTED BEd असे कोर्सेस करणं गरजेचं असतं, कारण त्यामधून हे संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल ठरवलं जातं. असे 2 C. आणि तिसरा C महत्त्वाचा असतो, जो म्हणजे कॉन्फिडन्स असतो. तो आत्मविश्वास, हा चांगला आशय असेल आणि चांगलं कम्युनिकेशन कौशल्य असेल तर तिसरा कॉन्फिडन्सचा C हा ऑटोमॅटिक येत असतो. त्यानंतर तिसरा घटक आहे योग्य वातावरण. अध्ययन आणि अध्यापनासाठी अनुकूल आणि लोकशाहीपूर्ण वातावरण जर असेल तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षात वर्गातील वातावरण आणि शिक्षकांची भूमिका यावरही सुद्धा बरंचसं अध्ययनाचा दर्जा अवलंबून असतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना तो विषय आवडत नाही आणि समजत नाही. याचं कारण शिक्षक असतात, याचं कारण तेथील वातावरण असतं, ज्यामुळे तो विषय उगाचच अवघड वाटायला लागतो आणि नावडीचा होतो. म्हणून योग्य वातावरण असं असेल तर अध्ययन आणि अध्यापन हे दोन्ही चांगलं होणार. तर बेसिक रिक्वायरमेंटमध्ये हे 3 घटक आपल्याला सांगता येतील. आता यावर आधारित आपण 3 नमुना MCQs बघूया आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा बघूया. ह्या जी MCQs आहे याची फाईलची लिंक मी आपल्या याच्यामध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही सुद्धा या उत्तरांचा सराव किंवा एक चाचणी तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. अध्यापन प्रक्रियेत पाठ्यपुस्तक आणि अध्यापन पद्धती खालीलपैकी कोणत्या चलाचे प्रतिनिधित्व करतात? म्हणजे पाठ्यक्रम आणि अध्यापन पद्धती हे स्वतंत्र आहे, आश्रित आहे, हस्तक्षेप करणार आहे का नियंत्रित चल आहे? तर याचं उत्तर आहे क बरोबर. हे हस्तक्षेप करणारं चल आहे. याचा वापर करून शिक्षक जे आहे ते चांगल्या पद्धतीने म्हणजे पाठ्यपुस्तक आणि अध्यापन पद्धतीच्या मदतीने विद्यार्थ्याचं अध्ययन चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतात. 2. हर्बर्ट यांच्या स्मृती पातळीवरील अध्यापनाच्या पंचपदीचा योग्य अनुक्रम कोणता? जिथे आपण बघितलं MLT म्हणजे मेमरी लेवल टीचिंग, त्याच्यामध्ये ज्या 5 स्टेप आहे त्याचा योग्य क्रम कोणता आहे? त्यांचा योग्य क्रम ब आहे. तयारी आहे आधी, पूर्वतयारी, नंतर आशय सादरकरण. म्हणजे जो पाठ असतो, आपण याच पद्धतीने DTED BEdला पाठ घेतले असतील तर त्याची जी क्रम आहेत ते क्रम इथे विचारलेला आहे. पूर्वतयारी, सादरीकरण, कंपॅरिझन, नंतर त्याचं सामान्यीकरण आणि शेवटी उपयोजन. प्रश्न 3. अध्यापन म्हणजे अधिक परिपक्व व्यक्तिमत्व आणि कमी परिपक्व व्यक्तिमत्व यांच्यातील घनिष्ठ संबंध ज्याद्वारे कमी परिपक्व व्यक्तिमत्वाचा पुढील शिक्षण विकास साधला जातो. ही व्याख्या कोणी केलेली आहे? ही व्याख्या मॉरिसन यांनी केलेली आहे, म्हणजे उत्तर अ आहे. अध्यापनाची व्याख्या करताना अधिक परिपक्व व्यक्ती म्हणजे शिक्षक हा कमी परिपक्व व्यक्तीला त्याला अधिक परिपक्व होण्यास मदत करत असतो. 4. रिफ्लेक्टिव्ह लेव्हल म्हणजे विमर्शी पातळीवर अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते असते? यामध्ये क उत्तर बरोबर आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र व तर्कशुद्ध समस्या निवारण क्षमतेचा विकास करणे हे महत्त्वाचं असतं. हंट यांनी मांडलेली ही सर्वोच्च पातळी आहे आणि हीच आज सगळीकडे मांडली जाते. त्याला HOT असं म्हणतात, म्हणजे हायर लेवल उद्दिष्ट त्याला असं म्हणतात. 5. ब्लूमच्या ज्ञानात्मक क्षेत्राच्या सुधारित वर्गीकरणानुसार जे आधी ब्लूम्स यांनी जी टॅक्सॉनॉमी मांडली होती त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह आहे, त्याच्या सुधारित वर्गीकरणानुसार अँडरसन आणि क्रॅथवोल यांनी मांडलेली सर्वोच्च पातळी कोणती आहे कॉग्निटिव्ह डोमेनमधील? तर याचं उत्तर क आहे. त्यांनी क्रिएटिव्हिटी हा मुद्दा ॲड केला होता. त्यांच्या आधीच्या जे ब्लूमची टॅक्सॉनॉमी त्यामध्ये मूल्यमापन आहे, संश्लेषण आहे, उपयोजन आहे
पण त्याच्या पुढे क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिंग किंवा सर्जनशीलता हा मुद्दा हा अँडरसन यांनी मांडलेला आहे. तो 1956 पर्यंत होतं. त्यानंतर 1 मध्ये सुधारित व्हर्जन त्याचं आलेलं आहे. जेव्हा शिक्षक वर्गात विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रश्न विचारतात तेव्हा ते प्रश्न अध्यापनाच्या कोणत्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात? विविध कार्य दिले, त्याचं उत्तर ब आहे. निदानात्मक कार्य आहे, कारण यामध्ये निदान करायचं आहे, डायग्नोस्टिक करायचं आहे की विद्यार्थ्याला कोणत्या कोणत्या मुद्दे जे आहेत ते मुद्दे त्यांना माहिती आहे आणि मग कोणते मुद्दे माहीत नाही यावर आधारित असल्यामुळे त्यांना त्याच्यावर आधारित मग अध्यापनामध्ये सुधारणा करता येते. म्हणून पूर्वज्ञानाचा शोध घेणं हे एक निदानात्मक पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. 7. खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाच्या आकलन पातळीचे अचूक वर्णन करते? म्हणजे ULT, अंडरस्टँडिंग लेव्हल टीचिंग. यामध्ये आकलन पातळीच्या विधानासाठी हे 4 विधान दिले. याचं उत्तर क आहे की यामध्ये तथ्यांमधील संबंध ओळखणे आणि नियमांचे उपयोजन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे हे आकलन पातळीचं उदाहरण आहे. यामध्ये कारण विद्यार्थी फक्त आकलन पातळीवर विद्यार्थी केवळ माहिती गोळा करत नाही, तर त्यामधील मुख्य नियम, सिद्धांत, 2 घटकांमधील परस्पर संबंध, तुलना हे समजून घेऊन त्याचं उपयोजन करायला शिकत असतात. 8. अध्यापन हे विज्ञान आहे कारण? याचं उत्तर बरोबर. ते पद्धतशीर, तर्कशुद्ध आणि पूर्वनियोजित तत्वांवर आधारित असतं, जे संशोधनातून बाहेर आलेलं आहे आणि विज्ञान असल्यामुळे ते शिकणं सोपं असतं आणि म्हणून टीचर ट्रेनिंग कॉलेजेसमध्ये हे शिकवलं जातं, कारण की ते सायन्स आहे आणि त्याचे हे सर्व पद्धतशीर आणि तर्कशुद्ध आणि संशोधनावर आधारित हे ज्ञान आणि त्याच्या रचना असतात. 9. खालील 2 विधानांचा विचार करा. स्मृती पातळीवर अध्यापन हे आकलन पातळीवर अध्यापनासाठीची पूर्व अपेक्षित अट आहे. विधान 2. विमर्शी पातळीवर अध्यापनात म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेव्हल अध्यापनात विद्यार्थ्यांचे मानसिक वय किंवा संज्ञानात्मक विकास उच्च असणे आवश्यक नाही. यामध्ये पर्याय आहेत. विधान दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही चुकीचे आहे. 1 बरोबर आहे आणि 1 चुकीचे आहे आणि 2 बरोबर आहे. यातलं जे उत्तर आहे क, याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं चुकीचं आहे, कारण की आकलन पातळीवर पोहोचण्यापूर्वी स्मृती पातळी असणे आवश्यक आहे, म्हणजे विधान 1 बरोबर आहे. मात्र विमर्शी पातळी ही सर्वोच्च असल्याने उच्च संज्ञात्मक विकास आणि त्याचं आवश्यकता असते, म्हणून विधान 2 हे चुकीचं आहे. प्रश्न 10. अध्यापनाची डायनेमिक किंवा गतिमान संकल्पना म्हणजे काय? म्हणजे शिक्षकांनी वर्गात सतत हालचाल करत शिकवले पाहिजे. अध्यापनाचे स्वरूप हे काळ, परिस्थिती आणि विद्यार्थ्याच्या गरजानुसार बदलत असावे. अध्यापन ऑनलाईन माध्यमातून केले जावे किंवा अभ्यासक्रम बदलत राहणे. तर उत्तर ब हे बरोबर आहे, कारण की विद्यार्थ्या हे काळ, परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, इव्हन विषयानुसार, आशयानुसार सुद्धा हे अध्यापन बदलत असतं. 11. मॉरिसन यांच्या आकलन पातळीवर अध्यापनाचा प्रारूपाचा योग्य क्रम निवडा. म्हणजे ULTचा योग्य क्रम निवडा हे सांगितलं. उत्तर ब बरोबर आहे, ज्यामध्ये मॉरिसनच्या मॉडेलचे 5 टप्पे आहेत. आधी एक्सप्लोरेशन म्हणजे पूर्वज्ञान शोधणे, नंतर विषय मांडणे म्हणजे प्रेझेंटेशन आहे, नंतर ॲसिमिलेशन आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी तो आशय समजून घेणे आहे, विद्यार्थ्यांना समजून देणे आहे, नंतर त्याची व्यवस्थित मांडणी करणे आहे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्याची मांडणी व्यवस्थित करायची, त्यामधील कोणते दोष असतील तर ते काढायचे, आणि शेवटी रिसायटेशन आहे, ज्यामध्ये पठण करायचं आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं जे जे आपण शिकलेलं आहे विद्यार्थ्यांनी ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील या दृष्टीने कृती करायची. हे मॉरिसन यांनी मांडलेल्या मॉडेलचे 5 टप्पे आहेत. 6. गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीबद्धतेनुसार म्हणजे हायरार्की ऑफ लर्निंग सर्वोच्च पातळीवर अध्ययन कोणते आहे? तर सर्वोच्च पातळीचं क आहे, समस्या निवारण, जे प्रॉब्लेम सॉल्विंग अध्ययन हे सर्वोच्च आहे, कारण प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश झालेला असतो. त्यांना नियम माहिती असतात, संकल्पना समजलेली असते, त्यातल्या साखळी माहिती असते, संश्लेषण, विश्लेषण सगळ्या गोष्टी करून समस्या सोडवली जाते, आणि म्हणूनच समस्या निराकरण अध्ययन हे सर्वोच्च पातळीचं मानलं जातं. आपण बघतो की मोठ्या पदावरच्या लोकांची खूप उच्च शिक्षण आवश्यक असते किंवा अनुभव आवश्यक असतो, कारण ते जसं वर जाणार तसं समस्यांचं स्वरूप हे जास्त संकीर्ण होत जातं, जटिल होत जातं, आणि त्यामुळे उच्च पदावरील व्यक्तींची जबाबदारी जास्त असते, आणि म्हणूनच यावरून हे सिद्ध होतं की जी सर्वोच्च पातळी अध्ययनाची ती समस्या निराकरण हीच आहे.
13 भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांचा चढता क्रम कमी ते उच्च असा खालीलपैकी कोणता अफेक्टिव्ह झोन, जिथे एका व्यक्तीचा आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्याचा एक सामान्य नागरिक किंवा एक व्यक्ती म्हणून विकास करत असतो. तर त्याचं उत्तर एक आहे. आधी स्वीकारणे आहे, म्हणजे ॲक्सेप्ट करणे आहे, प्रतिसाद देणं आहे, नंतर मूल्य ठरवण्यानंतर संघटनेने मूल्याचं विशेषीकरण होत असतं. म्हणजे हे एखाद्या विद्यार्थ्याच्या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना एखादं मूल्य स्वीकारण्यास मदत करणं, त्याचे मूल्यास त्यांनी प्रतिसाद देणं, त्यांनी त्याचा ते आपल्याला मान्य आहे की नाही अमान्य आहे हे संदर्भात विद्यार्थ्यांनी निर्णय घेणं, त्यानंतर मूल्य ठरवल्यानंतर की मूल्य करणं आणि ते संघटन करणं, म्हणजे त्याचा वापर करणं, त्या दृष्टीने स्वतःचं वर्तनाचं संघटन करणं आणि मग तो मूल्य त्याचा स्थायी भाव बनणं, तो त्याचा स्वभाव बनणं, हे मूल्य विशेषीकरणाचं शेवटचं अंतिम असं उद्दिष्ट आहे. यामध्ये भावात्मक क्षेत्रामध्ये क्रॅथवॉल यांनी दिलेला जो क्रम आहे तो रिसिव्हिंग आहे, स्वीकारणे, रिस्पॉन्डिंग, व्हॅल्युईंग, ऑर्गनायझिंग आणि कॅरेक्टरायझेशन असं ही ती मांडणी आहे. 14. अध्यापनाच्या विमर्शी पातळीमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते? तर शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी फॅसिलिटेटर असते, लोकशाहीवादी असते, जिथे विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. कारण रिफ्लेक्ट करायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी मत मांडायचं, आणि जर विद्यार्थ्यांवर बंधनं असतील, विद्यार्थ्यांना मत मांडायला भीती वाटत असेल किंवा मत मांडल्यानंतर आपल्या विरुद्ध काहीतरी वेगळं जजमेंट केलं जाईल किंवा आपल्याला जज केलं जाईल किंवा आपल्याला चुकीचा प्रतिसाद मिळेल अशी जर भीती असेल तर मग विद्यार्थी व्यक्त होणार नाहीत. म्हणून विद्यार्थी व्यक्त होतील, रिफ्लेक्ट होतील सहजासहजी आणि नॅचरली रिफ्लेक्ट होतील अशा पद्धतीचं वातावरण वर्गात असणं महत्त्वाचं असं. म्हणून लोकशाहीवादी विचार आणि लोकशाहीवादी वातावरण वर्गात असणं महत्त्वाचं आहे. 15. खालीलपैकी कोणती अध्यापनाची मूलभूत आवश्यकता आहे? बेसिक रिक्वायरमेंट ही नाही, कोणती आवश्यकता नाही. यामध्ये क आहे, वर्गात अत्याधुनिक आणि अत्यंत महागड्या उपकरणांची आवश्यकता असणे तरच अध्यापन होईल असं नाही. टेक्नॉलॉजी असेल नसेल, कम्प्युटर, प्रोजेक्टर हे नसतील तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने अध्ययन आणि अध्यापन हे होऊ शकतं. त्याच्यामुळे ही असलीच पाहिजे असं काही बंधन नाही. पण या व्यतिरिक्त शिक्षकाचं त्या सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. संवाद कौशल्य पाहिजे, विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा पाहिजे, त्याची मानसिक तयारी पाहिजे आणि विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये सकारात्मक आंतरक्रिया पाहिजेत. असे हे गोष्टी असतील, या जी आवश्यकता आहे हे असेल तर चांगलं आहे, नसेल सुद्धा यामुळे तर अध्यापन थांबत नाही. गॅग्ने यांच्या अध्ययनाच्या अटीनुसार उद्दीपक आणि प्रतिसादातील तात्कालिक संबंध कोणत्या अध्ययनात दिसून येतं? शाब्दिक साखळीचं अध्ययन, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, संकल्पना अध्ययन आणि नियम अध्ययन. यामध्ये जो ब आहे उद्दीपक आणि प्रतिसाद अध्ययन हा याचा बॉन्ड आहे, SR बॉन्ड ज्याला म्हणतात. हा विशिष्ट उद्दीपकाला अचूक प्रतिसाद देण्यास शिकवले जाते, जे स्मृतीच्या पातळीवर अध्यापनात प्रामुख्याने वापरले जातं. त्या ठिकाणी त्याचा अर्थ लक्षात असेल नसेल, जसं पावलावच्या प्रयोगामध्ये तिथला जो कुत्रा असतो तो त्या घंटेला बरोबर लाळ निर्मिती करतो, ते त्याचं साहचर्य तिथे झालेलं असतं. तशा पद्धतीचं साहचर्य, त्याला अर्थ कळत नाही, त्याला एवढं कळतं की त्या ठिकाणी ह्या साहचर्यामुळे नैसर्गिकपणे ते प्रतिसाद द्यायला लागतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी एक आकलनबद्ध किंवा एक समज निर्माण झालेली नसते. मात्र SR बॉन्ड हा निश्चित झालेला असतो, उद्दीपक प्रतिसाद बंध हा निश्चित झालेला असतो. 17. खालीलपैकी कोणते विधान शिक्षण आणि अध्यापन यातील अचूक फरक दाखवतं? शिक्षण हा अध्यापनाचा भाग आहे, अध्यापन ही व्यापक संकल्पना आहे आणि तर शिक्षण ही मर्यादित संकल्पना आहे. अध्यापन ही प्रामुख्याने औपचारिक असते, तर शिक्षण हे औपचारिक, अनौपचारिक आणि सहजही असू शकते. आणि दोन्ही संकल्पनामध्ये कोणताही फरक नाही, त्या समानार्थी आहे. तर यामध्ये उत्तर क हे बरोबर आहे. अध्यापन ही प्रामुख्याने औपचारिक असते आणि शिक्षण हे औपचारिक, अनौपचारिक आणि सहजही असू शकते. हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. अध्यापनाच्या अनुदेशन या घटकाचा मुख्य भर कशावर असतो? विद्यार्थ्याच्या भावनिक विकासावर, ज्ञानात्मक माहिती तथ्य पद्धतशीरपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे, विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र नैतिक बदल घडवणे किंवा वरीलपैकी काही नाही. तर अनुदेशनाचा उद्देश हा प्रामुख्याने माहिती देण्यापुरते मर्यादित असतो. हे ज्ञानात्मक क्षेत्राशी संबंधित असते आणि यात आंतरक्रिया कमी असते. अध्यापनापेक्षा अनुदेशन जो आहे, अनुदेशन हा एकतर इन्स्ट्रक्शन म्हणजे वैयक्तिक असतो आणि मर्यादित असतो. त्या ठिकाणी एक पद्धतीने दिशा दिली जाते, सूचना दिली जाते, इन्स्ट्रक्ट केलं जातं, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. जसं आपण बघितलं की संगणक प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेस अध्ययन अध्यापन चालतं
त्यावेळेस जास्त स्पष्टीकरणापेक्षा फक्त इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात की काय करायचं आहे, आणि ते करत असताना मग विद्यार्थी त्या पद्धतीने ते करत असतं. तर ती माहिती असते कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे, कशा फॉलो करायच्या. यावेळेस ज्यावेळेस बरोबरचं सांगणं असेल, एक सकारात्मक आणि मर्यादित पद्धतीच्या सूचना असेल, त्यांना अनुदेशन असं म्हणतात. आणि शक्यतो अनुदेशन हे वैयक्तिक पातळीवर आणि ज्ञानात्मक सूचना देण्यासाठी असतात. 19 शिक्षणाचे अधिनायकवादी म्हणजे ऑथॉरिटेरियन म्हणजे थोडक्यात हुकुमशाहीवादी अध्यापन मॉडेल कशावर आधारित असते? तर याचं उत्तर क, शिक्षक केंद्रित आहे. म्हणजे शिक्षक म्हणतील तेच बरोबर, शिक्षकांनी ठरवायचं कसं शिकवायचं, विद्यार्थी कोणत्या स्तराचे आहेत, विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे, वर्गामध्ये किती विविध क्षमता असणारे विद्यार्थी आहेत, याचा विचार न करता शिक्षकांना वाटेल त्या पद्धतीने शिकवणार. शिक्षक म्हणू शकतात की माझं शिकवून झालेलं आहे, विद्यार्थ्यांना समजलं का नाही हा विद्यार्थ्यांचा भाग आहे, अशी विधानं शिक्षक करू शकतात. किंवा मी सिलेबस कव्हर केलेला, विद्यार्थ्यांनी नाही लक्ष दिलं तर मी काय करू, अशा पद्धतीची जी वाक्य आहेत ती ही या पद्धतीच्या मॉडेलचं निदर्शक आहे. 20 स्मृती पातळीवरील मूल्यमापन पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या परीक्षांचा समावेश होतो? तर यामध्ये स्मृती पातळी, त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने वस्तुनिष्ठ, तोंडी आणि केवळ घोकमपट्टीवर तपासणारे लघुत्तरी प्रश्न असतात. निबंध आणि विश्लेषणामध्ये हे विचार करावा लागतो, विश्लेषण करावं लागतं, त्यामुळे इथे उच्च कौशल्यांची गरज असते. केस स्टडीमध्ये सुद्धा त्यामुळे संश्लेषण आणि विश्लेषण येतं. मुक्त जे ओपन एंडेड क्वेश्चन, मुक्त प्रश्न, त्यामुळे स्वतःचं उपयोजन करावं लागतं, मत मांडावं लागतं. त्यामुळे हे तिन्ही जे पर्याय आहेत हे स्मृतीसाठी अपेक्षित नाही. स्मृतीसाठी वस्तू केवळ तथ्य किती लक्षात राहिली हे तपासले जाते, त्यामुळे वस्तुनिष्ठ आणि थेट पाठांतरावर आधारित प्रश्न विचारले जातात. 21 खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? म्हणजे इथे कोणती विचार स्तर कोणी मांडलेलं आहे त्यानुसार आहे. मेमरी लेवल हर्बर्ट यांनी मांडली, आकलन क्षमता हे उत्तर मॉरिसन यांनी मांडलं, हे बरोबर आहे. इमर्शन लेवल हे सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी ही जी काही ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल आहे ती ब्लूम यांनी मांडले, हे अयोग्य उत्तर आहे. त्या ठिकाणी जे मॉरिस एल बिग्गी आहेत यांनी ही स्वायत्त विकास पातळी मांडलेली आहे. 22 अध्यापनाच्या तत्वांमध्ये लोकशाही तत्व काय सुचवते? डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल. शिक्षकाने वर्गात निवडणुकीचे आयोजन करावे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे, शंका व्यक्त करण्याचे, चर्चेत सहभागी होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे, वर्गात नियम असू नयेत, विद्यार्थ्यांनी हवे तसे वागावे किंवा शिक्षकांनी केवळ बहुमताचा आधार करून शिकवावे. ही सुद्धा लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. पण इथे या संदर्भात लोकशाही अध्यापनात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, शंका व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि चर्चेत सहभागी होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे, हा पर्याय योग्य आहे. म्हणजे त्या वर्गाचे वातावरण लोकशाही युक्त आहे. कोणतेही प्रश्न विचारणाऱ्याला रागवले जाणार नाही, चुकीच्या शंका विचारणार कोणी हसणार नाही आणि चर्चेत सहभागी होऊन मुक्तपणे आपले विचार मांडू शकण्याचं आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असावा, अशा पद्धतीचं वातावरण असणं म्हणजे लोकशाही युक्त वातावरण असणं होय. अध्यापनाची निदानात्मक चाचणी कशासाठी घेतली जाते? डायग्नोस्टिक. त्याचा मुख्य उद्देश असतो अध्ययनातील विशिष्ट अडचणी आणि त्यांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्याचा विचार केला जातो. जी दुसरी चाचणी असते ती असते अचिव्हमेंट टेस्ट असते, संपादन चाचणी असते. त्याचा उद्देश असतो की जे विद्यार्थ्यांचं अध्ययन किती झालेलं आहे ते मोजण्यासाठी असतं. त्यावर आधारित म्हणजे अंतिम गुण किती मिळाले हा त्याचा उद्देश असू शकतो, वर्गात बढती देण्यासाठी असू शकतो, पास झाला किंवा नापास झाला हे बघण्यासाठी असतो, किंवा विद्यार्थ्यांना किती समजलं यासाठी संपादन चाचणी असतात, अचिव्हमेंट टेस्ट असतात. पण समजा शिक्षकांनी शिकवलेलं आहे, व्याकरणाचे नियम शिकवलेले आहेत आणि त्या नियमांपैकी त्यावर आधारित एखादी अचिव्हमेंट चाचणी घेतलेली आहे, संपादन चाचणी घेतली आहे, पण त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना चुकीचे कमी गुण मिळाले तर ते कमी गुण मिळाले हे समजेल संपादन चाचणीमुळे. पण कोणत्या आशयामध्ये कमी गुण मिळाले वर्गामध्ये अशी काही कॉमन असा काही ट्रेंड काढता येईल का, त्यासाठी शिक्षक जे आहेत ते वेगळी चाचणी देतील आणि मग त्या शोधून काढतील की जे विद्यार्थी कमी गुण मिळालेले आहेत त्यांना ती फक्त चाचणी देतील आणि मग त्यामधून शोधून काढतील की फक्त शुद्ध लेखनाच्या दुसऱ्या नियमामध्ये जास्त विद्यार्थ्यांना समजलेलं नाही का, चौथा नियम जास्त समजलेला नाही का, त्यांना जोडाक्षरामध्ये अडचणी आहेत का, विसर्गामध्ये अडचणी आहेत का, रफारमध्ये अडचणी आहेत, हे शोधून काढतील. त्याचा उद्देश त्यांना पास नापास करणं नसेल तर त्याचा उद्देश त्यांच्या चुका शोधून काढणं आणि मग त्याच्यावर आधारित अध्यापन करण्यासाठी हे निदानात्मक चाचणी त्या आयोजित केल्या जात असतात.
24 विमर्शी पातळीवर अध्यापनासाठी वर्गाचे वातावरण कसे असणे आवश्यक आहे, अर्थात ते मुक्त, स्वतंत्र आणि आंतरक्रियात्मक असेल, इंटरॅक्टिव्ह असेल तरच विद्यार्थी रिफ्लेक्ट होऊ शकतील, स्वतःचं मत मांडू शकतील. 25 माहितीचे आकलन होणे म्हणजे नक्की काय? तर याचं उत्तर आहे माहितीचा अर्थ समजणे, स्वतःच्या शब्दात सांगता येणं आणि त्याची वर्गीकरण करता येणं, हे म्हणजे याचा अर्थ माहितीचे आकलन होणे, माहितीची समज निर्माण होणे असं आहे. कदाचित त्यांना पाठ करता येईल, म्हणजे त्यांना भूकंपाची व्याख्या सांगितली, त्यांनी पाठ करून सांगितली तर ते त्याचं ज्ञान झालं की त्याला ज्ञान आहे, नॉलेज आहे, पण त्याचा अर्थ समजलाय का ते स्पष्ट करून सांग, उदाहरण दे म्हटलं तर सांगता जर आलं तर याचा अर्थ त्याला आकलन सुद्धा झालेलं आहे. 26 खालीलपैकी कोणते उद्दिष्ट क्रियात्मक क्षेत्राशी म्हणजे सायकोमोटर डोमेनशी संबंधित आहे? यापैकी उत्तर क आहे, संगणकावर अचूक कीबोर्ड टायपिंग कौशल्य विकसित करणे. जे फिजिकल कौशल्य आहे किंवा जे मानसिक कौशल्य आहेत ती कौशल्यांचा विकास करणं हा सायकोमोटर डोमेनमध्ये असतो. सायकोमोटरमध्ये गणिताचे सूत्र समजून घेणे हा ज्ञानाचा भाग आहे. पर्यावरणाविषयी आदर बाळगणे हा भावात्मक विकासाचा भाग आहे, म्हणजे अफेक्टिव्ह डोमेन आहे. हा कॉग्नेटिव्ह डोमेन आहे. कवितेचा मध्यवर्ती विचार स्पष्ट करणे हा सुद्धा ज्ञानाचा भाग आहे, म्हणजे हा सुद्धा नॉलेजचा भाग असल्यामुळे हा सुद्धा कॉग्नेटिव्ह डोमेनमध्ये येतो. पण हा मात्र एक कौशल्य आहे. जिथे जिथे कौशल्य असेल ते सायकोमोटर डोमेनशी किंवा क्रियात्मक क्षेत्राशी संबंधित येतं. 27 अध्यापन प्रक्रियेला त्रिध्रुवीय प्रक्रिया मानल्यास कोणत्या 3 घटकांचा समावेश होतो? त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि समाज पर्यावरण अभ्यासक्रम, शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक, पुस्तक, फळा आणि शाळा, यूट्यूब, इंटरनेट आणि संगणक. तर जॉन ड्यूई यांच्या मते अध्यापन ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी याबरोबर सामाजिक पर्यावरण म्हणजे अभ्यासक्रम आणि अध्ययन अनुभव हा मिळून एकत्र तिसरा महत्त्वाचा ध्रुव आहे. कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया ही या सामाजिक पर्यावरणात होत असते, म्हणून हा तिसरा ध्रुव जॉन ड्यूई यांनी मांडलेला आहे. 28 अध्यापनात रेमेडियल टीचिंग उपचारात्मक अध्यापन कधी केले जाते? सत्राच्या सुरुवातीला पूर्वज्ञान तपासण्यासाठी निदानात्मक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या चुका आणि अडचणी शोधून काढल्यानंतर अंतिम परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे की निदानात्मक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या चुका, अडचणी, समस्या शोधून झाल्यानंतर ज्या ज्या अडचणी आढळलेल्या आहेत, ज्या ज्या चुका आढळलेल्या आहेत, फक्त त्याच दूर करण्यासाठी परत एक विशिष्ट अध्यापन केलं जातं. त्यामध्ये तेवढेच विद्यार्थी सहभागी असतात ज्या विद्यार्थ्यांना त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अडचणीत, त्यांनाच घेऊन रेमेडियल क्लासेस हे घेतले जातात, रेमेडियल टीचिंग हे केलं जातं. ही संकल्पना बहुतेक शाळांमध्ये आपण जे अनुभवी असतील त्यांनी ऐकली असेल किंवा प्रत्यक्षात राबवली सुद्धा असेल की रेमेडियल क्लासेस असतात. शाळा सुटल्यानंतर अर्धा पाऊण तास रेमेडियल क्लासेसचा जे विद्यार्थी अध्ययनात मागे आहेत, त्या कोणत्या कोणत्या विषयात मागे आहेत त्यांचे तेवढे रेमेडियल क्लासेस इथे घेतले जातात. 29 खालीलपैकी कोणत्या अध्यापनाचा सुवर्ण नियम आहे? मॅक्सिम ऑफ टीचिंग त्याला म्हणतात, अध्यापनाची सूत्रे असं सुद्धा त्याला म्हणतात. तर खालीलपैकी कोणता अध्यापनाच्या मॅक्सिम ऑफ टीचिंग नाही? यापैकी क हे आहे, अमूर्ताकडून मूर्ताकडे. हे हा अध्यापनाचा नियम मूर्ताकडून अमूर्ताकडे असा आहे. आधी प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मूर्त दाखवून मग अमूर्त संकल्पना शिकवाव्यात. त्यामुळे क हा उलटा दिलेला असल्याने तो चुकीचा नियम आहे असं विशिष्ट विचारसरणी मानते. जसं आधी ज्यावेळेस आपण सांगतो विद्यार्थ्यांना की 3 गणित शिकवत असताना त्यांना प्रत्यक्ष उदाहरण, प्रत्यक्ष वस्तू द्यावी लागतात. नंतर फक्त शब्दांमधून ते विद्यार्थी कल्पना करू शकतात की इतके या वस्तू इतक्या आहेत, त्यामधून इतक्या वस्तू कमी झाल्या तर किती होईल वगैरे. पुढे अमूर्तता ही यायला लागते. म्हणून या अध्यापनाच्या सूत्रामध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे हा योग्य पर्याय आहे. 30 नेट सेटच्या परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास खालीलपैकी अध्यापनाचे सर्वात व्यापक आणि अंतिम ध्येय कोणतं असलं पाहिजे? तर त्याचं उत्तर क, विद्यार्थ्यांना विचार प्रक्रियेचे तर्कशुद्धीकरण करून त्यांना वर्तनात्मक गुणात्मक बदल घडवणे हाच अध्यापनाचा सर्वात व्यापक आणि अंतिम ध्येय असलं पाहिजे. तो अध्यापनाच्या नेट सेटची परीक्षा असो किंवा नसो, कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी अध्यापनाचं सर्वात व्यापक आणि अंतिम ध्येय असतं की विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये गुणात्मक बदल घडवणे. गुणात्मक याचा अर्थ असा आहे की क्वालिटीचे बदल झाले पाहिजेत, कारण की चांगले आणि वाईट अशा अर्थाने सुद्धा बदल होऊ शकतात. बदल चांगलेच असतील असं काही नाही, बदल वाईटही असतं, त्रासदायक असतं. एखादा व्यक्ती छोटे गुन्हे करतो नंतर तो मोठे गुन्हे करायला लागला तर तो सुद्धा बदल आहे. पण तो बदल हा गुणात्मक नाही, म्हणजे सकारात्मक नाही, चांगला नाही, समाजोपयोगी नाही, एका व्यक्तीला पाहिजे तसा नाही, आणि म्हणून तो गुणात्मक बदल होत नाही. इथे अध्यापनाच्या मध्ये उद्दिष्ट असलं पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये
गुणात्मक बदल करायचे आणि हे गुणात्मक बदल हे अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये, आपल्या संविधानामध्ये, राज्यातर्फे राष्ट्रातर्फे केले जाणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये, इथपासून ते पाठ्यपुस्तकातल्या उद्दिष्टांपर्यंत किंवा लर्निंग आउटकम्सपर्यंत आलेले असतात, ते बदल घडवून आणणे म्हणजे अध्यापनाचं हे सर्वात अंतिम ध्येय आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून 30 आधी संकल्पना समजून घेतलेल्या आहेत आणि त्याचे 30 प्रश्नांचा सराव केलेला आहे. याचा जो वरचा क्वेश्चन पेपर आहे आपण जो सॉल्व केला आहे तो मी कॉमेंट सेक्शनमध्ये देत आहे, तो तिथून तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये उत्तरं नसणार आहेत, उत्तर तुम्हाला विचार करून लिहावे लागतील आणि ते इथे या व्हिडिओशी तपासून बघावे लागतील. आणि आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण जरूर शेअर करा आपल्या नेट सेट देणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण की या संदर्भातले आपण पहिल्या युनिटची पण सर्व व्हिडिओ कव्हर केलेले आहेत मुद्दे, ते त्याचेसुद्धा सर्व व्हिडिओ आहेत आणि इथून पुढे अध्यापनाचं जे युनिट आहे, घटक आहे, पहिला घटक, त्याचेसुद्धा सर्व मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तर त्या दृष्टीने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावा म्हणजे की तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल. माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.